नवरदेव सुद्धा नुसती नजर पडली माता अनुसयाची तर 3 लेकरं लहान लहान लेकरं होऊन पडले. 3 देव ब्रह्मा विष्णू महेश. नुसती नजर पडली तर 3 देव लेकरं होऊन पडले. सीतेची रागाने नजर पडली तर सोन्याचं गाव जळून खाक झालं. नुसती नजर पडू द्या माणूस 2-3 एकर विकायला मागे पुढे पाहत नाही. आणि एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही. एका घराचे 2 दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहितीच. हा घर फोडायचा डिप्लोमा कुठे गेला तुम्ही असं कधी ऐकलं का हो? जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात, उठतात बसतात बोलतात चालतात, असं नेमकं काय होतं? लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय काय जादू आहे काय नाही. आमच्या शेजारचा पोरगे पाहायला निघाला 45 वर्षाचा. 45 वर्षाचा झाला कोणी पोरगीच देईना. मला म्हणजे बाबा तुम्ही महाराष्ट्रभर फिरता कुठे कुठे संबंध जमला तर पहा. म्हटलं किती वर्ष झालं वय? म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला पट्टा लावून घेतो? अरे उरले किती 5 वर्ष ते पुढच्या 45 डिपॉझिट जपतो वांगेड पडतोय. कसं तरी गल्लीमध्ये जोडलं कुठून तरी पोरगे पाळणे गल्लीतला एक म्हातारा म्हणजे बाबा माझ्यासोबत येता का? तो म्हणला मला काही काम नाही, मी दिवसभर महाराज तेवढा पत्ता खेळत बसतो. म्हणले चालेल तुझ्यासोबत. ते म्हातारा घेतलं सोबत 2 जण. पोरगे पाहायला गेले. पोरगी चहा घेऊन आली. बापाने चहा घेऊन पाठवली. पोरीने चहा दिला. पोराला विचारलं म्हणले विचार प्रश्न. तो म्हणले मी काय बोलू? म्हातारा म्हणले बाबा तुम्ही विचार. म्हातारा आगाऊ होतो. काही लोक आगाऊ असते. मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, तिचं हिंडण राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. तो म्हणलं बाबा तुम्ही प्रश्न विचारा. बाबांना विचारलं बेटा काय नाव तुझं? शिक्षण किती झाले? बहिणी किती? मांगोळ काय? गोत्र काय? सगळे प्रश्न व्यवस्थित झालं होतं ना. पण मग मूळ स्वभाव राहीना. काही लोकांचा आगाऊ स्वभाव जात नाही. एक माणूस नाव्याकडे दाढी करायला बसला. अर्धी दाढी झाली त्याला म्हणजे थांब काय म्हणजे लई लोकांनी दाढ्या केल्या. तो म्हणलं मग आमदार खासदार सरपंच डेप्युटी चेअरमन व्हाईस चेअरमन दुधेची विकास सोसायटीचे लई मोठ्या मोठ्या लोकांनी दाढ्या केल्या. म्हणले हा म्हणला त्या नाव्याला गाढवाची कधी दाढी केली का? म्हणे तो म्हणे नाही आज पहिल्यांदा करतो. काही लोक आगाऊ असतात. मूळ स्वभाव जाईना. सगळं विचारून झालं. ते म्हातारा त्या पोरीला म्हणजे बेटा काही देव धर्म करते का? म्हणले बाबा आमच्या सप्ताह स्वतः थाकेतून भागवत रामायण काकडा हरिपाठ सगळ्या गोष्टीमध्ये मी म्हणले वा वा वा. म्हणले मग काही सध्या काही धार्मिक ग्रंथ वगैरे काही पारायण वगैरे चालू आहे का? ते म्हणले हो सध्या मी रामायण वाचते. मग याने गपचिप मारायला पाहिजे होतं ना. हा म्हणे महाभारत कधी सुरू करशील? तो म्हणे बाबा सध्या माहेरी आता रामायण वाचते, लग्न होऊन सासरे गेले की लगेच महाभारत सुरू करणार. महाभारत सुरू करायला लागतं तरी काय? तुमचा 20 वर्ष 40 वर्ष 60 वर्ष 80 वर्ष संसार होऊ द्या. तुम्हाला ठाऊक नाही तुमच्या घरात भांडे किती आहेत, ताट किती, तांबे किती, ग्लास किती, वाट्या किती. ते काम आमच्या माता भगिनींना. लग्न झाल्याबरोबर तुम्ही तिला 8च दिवसात विचारा की बाळा तुझ्या घरात ताट किती, तांबे किती, वाट्या किती, ग्लास किती, तुझ्या घरात चमचे किती आहेत. ती 8च दिवसात सांगते घरात चमचे किती, दांडीचे किती, बिना दांडीचे किती. तो अभ्यास फक्त त्याचा. मूळ स्वभाव जाईना. महिलांनी एवढी प्रगती केली. बुंदेलखंड के हर बरों से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी. महिलांनी कर्तृत्वाने सजवलं घडवलं. आणि देवा तुम्ही सांगता की बाई माणसाला काय घेणं? माझा नवरा जगाचा बाप, जगत पिता, जगत बंधू, जगतपती, आणि तू कोबर आले की खाली मान घालता. बरं नाही वाटत ना ते? काय कारण काय? देवाने सांगितलं रुक्मिणी आपल्यावरती जर एखाद्याचं कर्ज असलं आणि ते कर्ज जर आपण वेळेवरती दिलं नाही, ती व्यक्ती जर समोरून आली ती एक माणसं खाली मान घालतात किंवा शॉर्टकट मारतात. विश्वभर भगवानपासून 8 पिढ्यांपासून तुकोबार यांचं ऋण माझ्या डोक्यावरती आहे, फेडल्या गेलं नाही, समोरून आले खाली मान. आमच्या शेजारची माणसावर इतकं कर्ज आहे
की सगळी इस्टेट विकून टाकली तरी कर्ज फेटणार नाही. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात टेन्शन नाही. बाई म्हणले बघा आपली सगळी इस्टेट विकून टाकली तरी कर्ज फेटणार नाही, पण तुम्ही अजिबात टेन्शन घेत नाही. तो म्हणला अगं टेन्शन घ्यायची गरजच नाही. ती म्हणली सगळे विकूनही फिटत नाही, मग टेन्शन घेता का नाही. तो म्हणला पैसे परत द्यायचेच नाही तर टेन्शन घेते. मी रस्त्याने येताना मला एक गाडी क्रॉस झाली, त्याने गाडीवर मागे नाव टाकलं होतं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मार्ग. भयानक काय माहिती, कर्जाला लोक घाबरतात का तेच कळत नाही. IPL चा लिलाव झाला, विराट 17 कोटीत गेला, धोनी 15 कोटीत गेला, पण जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी मात्र झाडाला लटकून मेला. जगाचा पोशिंदा आहे तो, जगाचा बाप आहे आणि कर्जबाजारी आहे. भगवंताने सांगितलं कर्ज आहे तुकोबारायांचं, त्याच्यामुळे खाली मान घालावी लागते. कोणी सांगितलं त्यावेळेस तुकोबारायांना सांगा काहीतरी मागून घ्या. ग म्हणले मागणार नाही, पण म्हणले मी सांगते ना मागून घ्या. देवाला सुद्धा ऐकावं लागलं. कोणाचं? देवालाच नाही, देवाच्या बापालाही ऐकावं लागलं. राजा दशरथाला. कोणाचं? आदमी कितना भी खतरनाक हुआ तो घर में भिगी बिल्ली बन जाता है. बायकोचा ऐकत नाही असा कोणी बोटवरती करावं. एकाची हिंमत नाही तुमची. अंधारात बसलेला सुद्धा बोटवरती करू शकत नाही. म्हणजे मागायला लावा तुकोबा, म्हणजे मागणार नाही. म्हणजे मागायला सांगा, मी सांगते ना तुकोबा नाही आले. प्रत्येक वेळा तुकोबा आले की देवानं खाली मान घालायची. आज भगवंत तुकोबारायांच्या नजरला नजर लावून पाहतायत. तुकोबारायांनी विचार देवा प्रत्येक वेळा मान झोपलेली असायची, आज मेरे आंखों में आंखें डाल के बात कर रहा, क्या बात है. भगवंताने तुकोबा मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ. भगवान तुकोबारांकडे पाहतात. तुकोबा 8 पिढ्यांपासून विष्णू भगवानपासून वारीची परंपरा चुकली नाही. तुम्ही सांगा माझ्या वडिलांची मिराज शिवा देवा. एवढं ऋण एवढं कर्ज तुमचं माझ्या डोक्यावरती आहे, मला असं वाटतं काहीतरी मागून घ्या. आणि तुकोबारा खावली म्हणले आहे देवा जाडोनी संसार वैसलो. संसाराची राख रांगोळी झाली वेड्या. संसाराचं माझ्या हाताने मी काढी लावली. खोपला पाटील गावाचे लोक आता माझं भीक कोण घाली. दुष्काळ पिढीला द्रविणीला मान श्रीकंदन करता मेरे. देवा तुझ्याकडे काही मागितलं नाही आणि आता म्हणतो काहीतरी मागून घ्या. आणि तू काय देणार आहे मला. देव म्हणले तुकोबा काय देणार म्हणजे मी जगाचा परमपिता परमेश्वर भगवान परमात्मा आहे. म्हणले तू 1 नंबरचा भिकारी आहे. देव म्हणले मला भिकारी म्हणले 1 वेळा नाही 1000 वेळा. तू का म्हणे नाही विश्वासाच्या म्हणेन पहावे पुराणी. भिकारी म्हणले तू भिकारी. देव म्हणले तुकोबा जरा हाडू. म्हणजे देतो ना पुरावा तुला.
देवा बलिराजाचे 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले, 100व्या यज्ञाला सुरुवात झाली. बली पुण्यवान होता. व्यवहारात 4 लोक आहेत, कंजूस, मग चिचूस, उदार आणि दाता. कंजूस स्वतः खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही. गवताच्या गंजीवर कुत्रा बसतो, स्वतःही गवत खात नाही, गाई गुरांनाही खाऊ देत नाही. त्याच्या दाटचे काही असतात, स्वतःही सप्त्याला जात नाही, दुसऱ्यालाही जाऊ देत नाही. मग खिचूस तुपातली माशी पिळून खाणारे. मला सांगा, चहात माशी पडली तर काय करता तुम्ही? चहा फेकून देतात. पूर्वीचा काळ थोडासा परिस्थिती नाजूक होता. माशी जर पडली जिवंत असे लोक माशी काढून टाकायचे, पाणी टाकायचे, शुद्ध होतं का स्नान. आता चहा फेकून देतात. आणि जर गावरान तुपामध्ये माशी पडली तर माशी फेकतात ना, त्याला मग खिचूच म्हणतात. कर्णासारखा उदार झाला नाही आणि बळीराजासारखा दाता झाला नाही. कर्ण शूर होता, वीर होता, यथार्थ होता, ज्ञानी होता, योद्धा होता, महारथी होता. कर्ण सगळं चांगला होता, पण संगत नालायकाची केली होती. तो संग सर्वथा त्याज्य. कर्ण सर्वांगाने चांगला होता, पण संगत मात्र नालायकाची करून बसला. परिणाम काय झाला सगळ्यांना माहिती आहे. देवा 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले बलीचे. तू बलीच्या दरबारामध्ये वामन रूपामध्ये गेला. बलीनं तुझं स्वागत केलं. तू सांगितलं, बली तुझा पंजोबा देवाचा शत्रू होता, तुझा आजोबा देवाचा भक्त होता, तुझा बाप उदार होता, त्याच्या पोटी तू दाता जन्माला आलेला आहे. बलीचा पंजोबा हिरण्यकश्यपू, बलीचा आजोबा प्रल्हाद, बलीचे वडील विरोचन, आणि विरोचनाच्या पोटी बली, बलीच्या पोटी बाणासुर. विठाल विठाल. 4 पिढ्यांचं वर्णन केलं. बलीला खूप बरं वाटलं, कारण चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही. संतांना चमत्कार करायची गरज नसते, पण नाईलाजास्तव समाजाच्या उद्धारासाठी त्यांना ते ज्ञानोबांनी भिंत चालवली, त्यांना ते करावं लागलं. कारण सांगोबा ज्ञानोबाची जिरवायला गेले होते, स्वतःचे जिरवून बसले. बाबांना पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचायची काही आवश्यकता नव्हती. समाजाला, जगाला त्या ठिकाणी त्या ज्ञानेश्वरीचं, त्या भक्तीचं, त्या साधनेचं महत्व कळालं म्हणून या गोष्टी कराव्या लागल्या. बाई सोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. बलीनं जेव्हा त्या ठिकाणी पाहिलं की मग 7 वर्षाचं लेकरू माझ्या 4 पिढ्यांचं वर्णन सांगतो, तो इम्प्रेस झाला. सांगितलं मागा काहीतरी. ते म्हणले मला काहीच नको. नाही म्हणले मागा. म्हणले मग माझ्या पावलांना 3 पावलं भूमिदान द्या. बली हसायला लागला. म्हणले लेकराची जात शेवटी लेकराचीच जाते. वय तेवढी बुद्धी, मागून मागून काय मागितलं? 3 पावलाची भूमी. 3 पावलाची भूमी जेव्हा दान मागितली तेव्हा बलीच्याही पडद्याची आड होती. तिला पडदा बाजूला केला, तिने पाहिलं. तिला कोण दिसलं? शंख चक्र गदा पद्म सहित हरी. बलीच्या आईचे शब्द आहेत, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. जननी ऐसा पुत्र जने भक्त दाता या शूर, नहीं तो बिचारी बांझ भली न गवाय अपना नूर. पुरी एकच पुत्र माय पोटी. तसा गव्हर्नमेंटचा नियम आहे आपल्याला, हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी फेक दो. एकच भगवान बाबांसारखं, एकच वामन भाऊंसारखे, एकच ज्ञानोबरायांसारखे, एकच तुकोबरायांसारखे. जास्त नसले तरी चालते. वाघिणला किती असतात? वाघिणला पिलं किती? 1 किंवा 2. ते 12 वर्षातून एकदा, दर साल, दर शेकडा नाही. वाघिणला 1 जरी असलं तरी वाघीण बिन गोरगोरते. कोंबडीला किती असतात? मुर्गी के तो पुत घनो आगे पीछे थाट, चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. पुढे कोंबडी मागे 30-35 पिलं, तिला वाटतं गठ्ठा मतदान आहे, फुल मेजॉरिटी. कोंबडी तुला चालते सारे जहां से अच्छा हिंदो सत्ता. चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. संपली. एकच 3 पावलं भूमिदान मागितली. देवा बलीच्या जवळ तू 3 पावलं भूमिदान मागितली. म्हणले हो. म्हणले मागतो कोण? म्हणे भिकारी. म्हणले मग तू कोण आहे? देव म्हणले जाऊ दे, तो कोण आहे? तो कोण आहे? म्हणले अय देवा, आम्ही सांगतो की तू देव म्हणून लोक तुला किंमत देतात.
तुला आमच्याकडे काही मागायचं असेल तर काहीतरी मागून घे. देवाने सांगितलं तुकोबा मी मागू म्हणले हो माग. तेव्हा देवाने भगवंतानं तुकोबारायांकडे मागणी मागितली. तुकोबा मी तुमच्याकडे अशी मागणी मागतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागून घ्या. तुकोबाराय म्हणले बोलण्याच्या बाबतीत तू चतुर, देव चतुर चतुर चतुरा तू शिरोमणी. बोलण्यामध्ये तू चतुर आहे. बोलण्यामध्ये महाभारताचं युद्ध जिंकलं तू. राजकारण करावं देवाने, आपण काय राजकारण करू. आपलं राजकारण गाव नासवतं. राजकारण करावं देवाने, भगवंतानं राजकारण केलं. आंधळ्याचे 100 मुलं होते, एक बी निवडून येऊ दिलं नाही. पांडूचे 5च होते, एक बी पडू दिलं नाही. याला म्हणतात राजकारण. देवा मला फसवलं तू म्हणले हो मागा आता तुकोबाराय. तेव्हा तुकोबाराय सांगतो देवा मला काही द्यावा असं वाटत असेल फक्त एकच दे अभंगाच्या पहिल्या. दान देगा देवा तुझा विसरण भावा. सकारात्मक हे ते दुसरं नको. मांगो उसी से जो दे खुशी से कहे ना किसी से. मागायचं त्याच्याकडे त्याच्याकडे देण्याची दानत आहे. काही ठिकाणी मागणारा अधिकारी असतो, देणारा अधिकारी असतो. काही ठिकाणी देणारा अधिकारी असतो, मागणारा अधिकारी असतो. काही ठिकाणी देणारा अधिकारी असतो, मागणारा अधिकारी नसतो. इथे देणारा अधिकारी आणि मागणारा अधिकारी आहे. काही ठिकाणी देणारा अधिकारी आहे पण मागणारा अधिकारी नाही. गावात मंदिर आहे, सगळे लोक मंदिरात जायचे. गरीब माणूस मंदिरात गेला, लोकांनी उचलून ठेवले पुन्हा पाय ठेवायचे. तो म्हणणारे सबके लिए खुला आहे मंदिर. तो म्हणले शांतपणा नाही करायचा. पुन्हा मंदिरात पाय ठेवलं तंगड तोडून टाकेल. ठीक आहे. दुर्बळाचे कोण जगी मानतो वचन. पैसा कमवाच, पैशाशिवाय जगात किंमत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता ही जगी. पैसा कमवा पण जोडून या धन. उदास विचारे बेच. ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला बायको सुद्धा किंमत देत नाही. ज्या झाडावर फळ नाही त्या झाडावर पक्षी सुद्धा थांबत नाही. आणि पैसा कमा पण सोडून या. याला वाटलं लोक थांबू देत नाही, बसू देत नाही. त्याने गाव सोडलं, जंगलात गेला. जंगलात एक भंगलेली मूर्ती आहे, भंगलेलं मंदिर आहे. त्याला वाटलं देव सगळ्या ठिकाणी